शारदीय नवरात्र उत्सवास 3 ऑक्टोबर पासून शुभारंभ होत आहे। परंपरेनुसार दुर्गा पूजेची सुरुवात घटस्थापनेपासून केली जाते। घटस्थापनेनंतर पुढील 10 दिवस नवरात्र उत्सव जल्लोषात साजरा केला जातो। घटस्थापनेसह देवी मातेसाठी अखंड ज्योतीही प्रज्वलित केली जाते। घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कधी आहे जाणून घेऊया सविस्तर माहिती। घटस्थापनेचा शुभ मुहूर्त 2024। शारदीय नवरात्री पूजन अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीला घटस्थापना करून केली जाते। पंचांगानुसार यंदा नवरात्र उत्सवास 3 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे। घटस्थापनेसाठी सकाळी 6:30 वाजेपासून ते 7:31 वाजेपर्यंतचा मुहूर्त आहे, तर घटस्थापनेचा अभिजात मुहूर्त दुपारी 12:03 वाजेपासून ते 12:51 वाजेपर्यंत आहे। या मुहूर्तादरम्यान घटस्थापना केली जाऊ शकते। शारदीय नवरात्र घटस्थापना विधी या गोष्टी लक्षात ठेवा। पहिली गोष्ट म्हणजे घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून एक पाट किंवा चौरंग ठेवावा। चौरंगावर लाल वस्त्र अंथरावे। चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी। दुसरी गोष्ट म्हणजे एक वेळूची टोपली चौरंगावर ठेवावी। टोपलीमध्ये आपल्या शेतातील अथवा स्वच्छ माती भरावी आणि त्यामध्ये गहू पेरावे। तिसरी गोष्ट म्हणजे स्वच्छ धुतलेल्या मातीच्या घटाला लाल रंगाच्या लोकरीचे 9 वेढे द्यावे आणि पूजेच्या ठिकाणी ठेवा। त्यामध्ये पाणी, दुर्वा, सुपारी, पैसे, गंध, अक्षदा टाकाव्या। विड्याची 9 पाने आणि आंब्याच्या डहाळ्या देखील त्याला लावाव्यात। चौथी गोष्ट म्हणजे घटाच्या 4ही दिशेला पूर्वेकडून उतरते गंध लावावे। घटावर एक तांब्याच्या अथवा स्टीलच्या थाळीमध्ये तांदूळ भरून ठेवा। पाचवी गोष्ट म्हणजे पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ बांधावी आणि आरती करावी। सहावी गोष्ट म्हणजे रोज घटावरील भगवतीची दुरूनच पंचोपचारे पूजा करावी, घटास माळ चढवावी आणि आरती करावी। सातवी गोष्ट म्हणजे 9 दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून 14 किंवा 28 पाठ दुर्गा सप्तशती संस्कृत किंवा प्राकृत ग्रंथाचं वाचन करावे। आठवी गोष्ट म्हणजे कुलाचाराप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला फुलोरा करावा। नववी गोष्ट म्हणजे अष्टमीला किंवा नवमीला परंपरेप्रमाणे ज्या दिवशी कुलाचार असेल त्या दिवशी सकाळी शंख किंवा घंटाध्वनी करून कुलदेवीचा टाक घटावरून उचलावा आणि पूजा करावी। कुलाचार पूर्ण करून नारळ फोडावे। पूर्णाच्या 21 दिव्यांनी महाआरती करावी। 10वी गोष्ट म्हणजे नवमीच्या दिवशी संध्याकाळी आरती केल्यानंतर कुमारिका आणि सवाष्ण भोजन करावे। भोजनानंतर घट उत्तरेकडे हलवावा। 11वी गोष्ट म्हणजे दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनासाठी जाताना घट टोपली प्रवाहात विसर्जन करावी। मातीमध्ये उगवलेले धान्य आपट्याच्या पानासमवेत कुलदेवीला, कुलदैवत आणि घरातील ज्येष्ठांना द्यावे। प्रसाद म्हणून स्त्रियांनी केसामध्ये माळावेत। पुरुषांनी टोपीखाली किंवा कानावर धारण करावे। 12वी गोष्ट म्हणजे घटाची माती आपल्या क्षेत्रामध्ये विसर्जित करावी।